तुझी माझी स्टोरी. फ्रेश सकाळ, एक नवा दिवस. आज कोणाला तरी भेटायला जायचंय. चला मॅडम, आवरा. आज पहिल्यांदा अलारामचं प्रचंड कौतुक वाटतंय. तिला आज मनातलं सांगायचंय. लेट्स गो. काय रिधी, आज कुठे? हा सारे जातो, न्यायला आलो होतो. आज तरी जरा बरा दिस. तसा दिसतो मी बरा. संध्याकाळी येते. बाय. लवकर ये संध्याकाळी. हाय. हे हाय, कशी आहेस? ठीक आहे.
इथे जवळच एक रेस्टॉरंट आहे, आपण तिथे जाऊया का? ओके. त्या दिवशी काही स्पष्ट उत्तर दिलं नाही म्हणून नाराज तर नाहीये ना? काही विचारू का? क्लासला सुट्टी? अरे यार, हे रेस्टॉरंट पण बंद. आधीच ती काही बोलत नाहीये. सॉरी यार, मी ऍक्च्युली आधी चौकशी केली पाहिजे होती. लॉकडाऊन आहे ना. आता काय करूया? आपण तिथे जाऊया का? 1 सेकंड. हॅलो. मला अजून एक जागा माहिती, आपण तिथे जाऊया. ओके. छान आहे ना बाग? हो. आवडली तुला? घरी कसे आहेत सगळे? छान आहे. मी पाणी घेऊन येतो. बर. तू इथेच बस, आलोच मी. हो. सॉरी सॉरी सॉरी. इट्स ओके. मी आले. हां. हॅलो. हाय. अरे नाही यार, इथे नुसता गोंधळ होतोय. माझ्या हातून नुसता चुका होत आहेत. अरे ती काहीच बोलत नाहीये यार. मला सांग, मी आता बरा दिसत नाही का? वाईट दिसतो का? अरे आल्यापासून ती एक सॉरी. आय एम सो सॉरी. मला वाटतं तुझा काहीतरी गैरसमज झाला. कसला गैरसमज? म्हणजे ढग दाटून आल्यावर सर येत नाही ना, तसं तुला बघता सगळ्या जुन्या आठवणी माझ्या मनात दाटून आल्या. पण मला काय बोलावं ते सुचेना. प्रेम ओथंबून वाहत होतं, पण शब्द ओठांवरच खिळून राहिले. आणि या सगळ्यात लक्षात आलं नाही की तुझं मन चातकासारखं आतुर झालं. अनुराग, आजही तुला बघितल्यावर माझ्या मनात फुलपाखरांसारखी भिरभिर होते. खूप काही बोलायचं असतं, पण असो. जसा रंग आणि गंध फुलांना खुलवतो, तसा आपला बंध आपल्या नात्याला बहर देईल.
आय लव्ह यू अनुराग. आय लव्ह यू. हे बघ, मला असं तुझ्यासारखं छान छान बोलता नाहीये, पण खरं सांगू, मलाही तू आधीपासून आवडायचीस. नेहमी सांगेन असं म्हणायचो, पण तू समोर आलीस की तोंडातून शब्दच नाही फुटायचे. त्यात बाबांची ट्रान्सफर झाली आणि आम्ही सगळे तिथे शिफ्ट झालो आणि त्यात सगळंच राहून गेलं. पण आता उशीर नाही करणार. हे काय? तू लिहिलेली कविता आणि त्याखाली माझं उत्तर. आय लव्ह यू टू मृदुला. शिंपलेस तू कुठले अत्तर माझ्या पानावरती, सर तुझी बघ स्पर्शून जाते माझ्या गालावरती. गंध प्रीतीचा धाडलास तू आज माझ्या अंगणी, देतो मीही साद तुला ग, ये ना माझ्या जीवनी, ये ना माझ्या जीवनी.